दादा, ओमराजे निंबाळकर हे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. काय तुमचं यावर मत? माझं यावर एवढंच मत आहे की ही चर्चाच असावी आणि ही अफवा ठरावी. आणि जसं याआधी या जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा एकसंघ होता, सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी प्रस्थापितांच्या विरोधात लढत होता, तसंच इथून पुढच्या काळातही हा पक्ष एकसंघ राहावा आणि सर्वसामान्यांचा आवाज बनून ह्या पक्षानं काम करावं हीच माझी अपेक्षा आहे. एक अशी चर्चा आहे की म्हणजे तृणमूल काँग्रेस फुटली, त्यानंतर सपा फुटली, इथं खासदार गेलेत, हे सगळं डिलिमिटेशनसाठी सुरू आहे की काय? सध्या जे चालले म्हणजे एखादा पक्ष निवडणुकीनंतर 14 दिवसात फुटतो एवढा कट्टर विरोध असताना सुद्धा, तर हे फक्त जे मागं डिलिमिटेशन बिल हे जे बहुमतामुळं त्यांच्या 2/3 मेजॉरिटीमुळं फेटाळलं गेलं आणि महिला आरक्षणाच्या नावाखाली ह्यांना जे पुनर्रचना करायची आहे, ह्या उद्देशासाठीच भारतीय जनता पार्टी हे फोडाफोडी करते असं माझं नाही, सगळ्यांचंच मत आहे. लोकसभेत भाजपला म्हणावं तेवढं यश मिळालं नव्हतं तरी आणि सध्या हे खासदार फोडून त्यांना हे बिल आणायचं आहे असं वातावरण तयार केलं जातं आहे. हे बिल आणून एका प्रकारे लोकशाहीची म्हणजे लोकशाही ही कागदावर ठेवायची. आपल्याला हवे तसे आसाममध्ये आपण बघितलं की आसामची निवडणूक झाली, त्यात हवे तसे मतदारसंघ करून घेतले आणि त्यांनी सत्ता परत आणली आसाममध्ये. तशाच पद्धतीनं यांना दिसतंय की पुढची सत्ता येणं अवघड आहे. जनतेमध्ये रोष वाढत चाललेला आहे वेगवेगळ्या कारणाच्या नुसार. त्यामुळं हा रोष जर थांबवायचा असेल तर आपण आपल्या सोयीचे मतदारसंघ करणे आणि त्यात परत निवडणूक जिंकणे यासाठी हा सगळा अट्टास भारतीय जनता पार्टी करते असं मला वाटतं. तुमची भूमिका काय असणार आता? मी कालही उद्धव साहेबांसोबत होतो, आजही उद्धव साहेबांसोबत आहे आणि उद्याही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच आहे. दादा, राजकारणातील प्रसिद्ध जोडी म्हणून ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील ही जोडी होती, ती जोडी आता फुटणार आहे आणि ती जोडी फुटू नये म्हणून तुमचे प्रयत्न काय असणार आहे? मी सुरुवातीला सांगितलं की ह्या ज्या चर्चा आहेत ही अफवाच असावी आणि पहिल्यासारखंच एकसंघपणे आम्ही उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यात काम करावं हीच माझी अपेक्षा आहे. आणि ह्या ज्या चर्चा आहेत ह्या अफवाच ठराव्यात आणि आम्ही जसं पहिले एकसंघ होतो इथून पुढच्या काळातही तसंच राहावं हीच अपेक्षा माझी आहे.